आमचा आनंद म्हणजे आधिराज हिचा मोठा भाऊ म्हणजे सिद्धूचा मोठा भाऊ, त्याने आज नवीन गेम आणलाय. बेडवर सगळ्यांचे फोन ठेवायला सांगितले. सगळ्यांचे 8-10 फोन जमा झाले आणि आता म्हणतात की चला आता सगळ्यांची गुगल हिस्ट्री चेक करा. सगळं विदिन सेकंड गायब. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आली आहे लक्ष्मी निवास मालिकेच्या सेटवरती आणि लवकरच मालिकेमध्ये खूप मोठा सुंदर सोहळा तुम्हाला पाहायला मिळणार आहे महाशिवरात्री निमित्त. आणि आत्ता माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांचे लाडके हरीश आणि सिंचना. हाय हॅलो, कसे आहात? मस्त मजेत चाललंय शूट? मस्त मजेत चाललंय आणि एन्जॉय करतोय आम्ही सगळे. येस, आणि नवीन आलेली आहेस आता तू लक्ष्मी निवासच्या सगळ्या फॅमिलीमध्येच म्हणायला पाहिजे, कारण का हे कुटुंबच आहे. मी जितके वेळ आले सेटवर हे सगळे असे फॅमिली सारखेच असतात. सो तुझं खूप खूप स्वागत आहे. आता रुळली आहेस का सेटवरती? हो, बऱ्यापैकी रुळली आहे. म्हणजे तुला आता ओव्हरऑलच कळलं असेल की माझी मस्ती सगळ्यांसोबत सुरू असते, मजा येते. आणि जसं म्हणालीस की फॅमिली आहे, तसं या फॅमिलीने मला स्वतःमध्ये असं घेतलं, मिक्स करून टाकलं की आहेस तो आमच्यातलीच आहेत, असं सगळं झालं यांचं. हो, सगळं असं शब्दशः कोशिंबीर केली माझी अशी. आता शोधून दाखवा, मी नवीन आहे. कसा आजचा दिवस, कसा शूट काय म्हणते, कसा सुरू झाला आजचा दिवस? कारण का आज खूप धावपळीचं शूट आहे तुमचं, हेक्टिक शेड्यूल आहे आणि नाईट शिफ्ट आहे आज सगळ्यांची, त्याच्यामुळे आज खूपच काम आहे सगळ्यांना. आज व्हॅलेंटाईन डे आहे. येस, आमचा नाईट शिफ्ट आहे. येस, आणि सकाळपासून खरं तर कालपासूनच शूट सुरू झालंय हे या सोहळ्याचं. ऍक्च्युली म्हणजे लक्ष्मी निवासमध्ये कुठलेही सोहळे आलेत ना, ते करायला खरंच गंमत, फार मजा येते. कारण एक याच वेळेला असं होतं की अख्खे सगळेजण एकत्र असतो आणि परत तेव्हा नाहीतर काय होतं की कधी ही फॅमिली, कधी ती फॅमिली, कधी एखादी फॅमिली अजून कुठेतरी, असं होतं सगळं शूट. पण ज्यावेळी एकत्र असा काहीतरी सोहळा असतो त्यावेळी सगळे एकत्र येतो. आणि त्यावेळी तर म्हणजे मी म्हणतो की डिरेक्टर म्हणा किंवा बाकीचे म्हणा, ते तर हल्लेले असतात की अरे यांना आवरा रे, इतकं ऐकलं सर म्हणत होते सगळ्यांना की असे वेड्यासारखे. सो फार धमाल असतो. म्हणजे या सिक्वेन्सची आम्ही वाट बघत असतो, सोहळ्यांची वाट बघत असतो आम्ही सगळेच. मला पण मजा येते हे सगळे जेव्हा एकत्र येतात. तुझा हा पहिलाच सोहळा ना? खरं माझा पहिलाच सोहळा आहे आणि मला सगळ्यांना भेटता आलं, सगळ्यांसोबत मजा मस्ती करता आली एकत्र एकाच वेळेस. वेगवेगळे सीन्स झालेत पण एकत्र एकाच वेळेस मी सगळ्यांना पहिल्यांदा भेटते आणि आम्ही धमालच करतोय. त्या रूम मध्ये, आर्टिस्ट रूम मध्ये आलात की तुम्हाला याच्याशिवाय काही ऐकू नाही. मस्त होतं हे. चांगलं होतं ना भाई, याचे शो लागले पाहिजे. एकदा तिथे आले की नुसतं वा 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 वा, चांगलंय. आर्टिस्ट रूम मध्ये फार कमी लोक दिसणार तुला, सगळे बाहेरच ना मजा करत. मालिकेतला आता हा जसं म्हणाला की तुझा हा पहिलाच सोहळा आहे. मालिकेमध्ये येण्यापूर्वी तू पाहत होते किंवा असं काही फॉलोअप घेतलेलास का सिरियलचं? असं काही नाही, मला फारच अचानक कळलं होतं की मला ऐकायचं ऑडिशन कसे झाले, तुझं सिलेक्शन कसं झालं, अचानक तुझ्याकडे कसा काय आला हा रोल? हो, मला पण नव्हतं माहित. इट वॉज अ रॅन्डम डे. म्हणजे मी अशीच बसली आणि अचानक कॉल येतो की लक्ष्मी निवास अशी सिरियल चालू आहे आणि आम्हाला सिंचना कॅरेक्टरसाठी तुला विचारायचं आहे. ॲक्च्युली इट्स अ रिप्लेसमेंट वगैरे. म्हटलं रिप्लेसमेंट म्हणजे माझं असं म्हणणं नव्हतं की रिप्लेसमेंट वगैरे नाही करायचं, पण मला ते असं शॉक झालं की रिप्लेसमेंट कोणाचं काय नक्की, असं झालं होतं. तर तिने मला असं सांगितलं की तन्वी कोळते म्हणून होती वगैरे, असं सगळं झालं. म्हटलं ओके. मी 15-20 मिनिटं फक्त शांत बसले, स्वतःला विचारलं की इज इट ओके टू टेक इट वगैरे. अँड आय वॉज लाईक की ठीक आहे, चला घेऊया आपण हे काम आलं ना, आपण काम सोडायचं नाही, आपली अपॉर्च्युनिटी सोडायची नाही. आणि मला पर्सनल रेकमेंडेशन ह्याने दिलं होतं. सो आय वॉज व्हेरी शुअर की अनुजने सांगितलंय म्हटल्यावर आपण करायला हवं. मी त्याला एक कॉल केला की लाईक इज इट ओके, काय कसं? तुला मस्त आहे, काही नाही, तू बिंदास हो बोल. आणि मी हो बोल. दॅट्स इट. मी फार काही विचार नाही केला, काही नाही. अँड आय डिसाइडेड की मी करते हे काम आणि मी आली इथे. एका दिवसातच ऑडिशन, दुसऱ्या दिवशी लुक टेस्ट आणि तिसऱ्या दिवशी आय वॉज ऑन सेट. 3 दिवसात मी सेटवर होते आणि हे पहिल्यांदा माझ्यासोबत झालं. कमाल. बरं, तर ती म्हणाली की तूच रेकमेंड केलं होतं. सो येस, तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखता. येस. आम्ही याआधी म्हणजे आय थिंक 2021 मध्ये वगैरे कदाचित आम्ही एकत्र काम केलं होतं. आणि तेही काम आम्ही क्राईम पेट्रोल वगैरे असं काही एपिसोडिक मध्ये आम्ही करायचो एकत्र. सो तेव्हा आमची ओळख होती.
पण त्यानंतर आम्ही काम नाही केलं एकत्र. हा, इंस्टाग्रामवर एकमेकांचं बघणं चालू होतं तेवढंच, कधी हाय बाय होतं. हिचे मी काही हे बघायचो रील्स वगैरे सगळं ते चालू असायचं, पण त्यानंतर काम नाही केलं एकत्र. झालं म्हणजे आता सिंचनाचं शोधत होते आणि तसं मला आठवली, मी दिला नंबर आणि तिने छान उत्तम ऑडिशन दिली, त्यांना आवडली. सो मग ते पुढे तसं झालं. पण याचा फायदा हा झाला की सिंचना म्हणून ही आल्यानंतर आम्हाला ट्युनिंग जुळायला फार वेळ लागला नाही. तुम्ही आधीपासून ओळखतच होतो, त्याच्यामुळे भलेही तो गॅप होता पण तरीही एक माहिती असतं ना एक ॲज आर्टिस्ट म्हणून आपल्याला. तर एखाद दुसऱ्या सीन मध्ये आम्ही एकदम फ्री झालो आणि देन कंटिन्यू असं झालंय. आणि सिंचनाचं जे कॅरेक्टर आहे ना, तर ते असं एकदम चुलबुली आणि अशी एकदम थोडी म्हणजे जे पटकन येईल मनात ते बोलून टाकेल आणि असं एक ते थोडंसं नटखट टाईपचं कॅरेक्टर आहे. मला तर सांग की तुला ज्यावेळेस हे कॅरेक्टर सांगितलं, तर तू तर ऑफकोर्स तू तुझे इनपुट्स त्याच्यामध्ये देशीलच, पण आधी जे सिंचनाचं कॅरेक्टर प्ले केलं होतं, सो ते पण एक तुझ्यावरती ती पण एक रिस्पॉन्सिबिलिटी असेल, कारण ते तिने सेट करून ठेवलेलं. सो तुला अजून त्याच्यावर ते न्यायचंय. सो त्याच्यासाठी आता तुझे काय काय प्रयत्न चालू आहेत? माझे चालू आहेत प्रयत्न की मी मिश्किल व्हावी, अजून थोडीशी काहीतरी ओपन अप व्हावी, की ताडके फाड असं वगैरे. कारण मी फार असं ताडके फाड असं नाही केलंय. म्हणजे मी जे काही केलं होतं आतापर्यंत ते माझ्यासाठी असं होतं, एकतर बॉसी वगैरे केलंय मी, पण ताडके फाड असणं आणि मिश्किलही तेवढंच असणं, ह्यातला जो माझा चालू आहे. कारण हे कॅरेक्टर खूप न्यूट्रल आहे. तिला कधी कधी प्रेक्षक बघताना असं वाटतं की अरे ही काय निगेटिव्ह आहे, पण कधी कधी असं अरे बरोबर बोलतीये. सो हे कॅरेक्टर तसं आहे, तर ते करताना मला स्वतःला मजा येते. माझ्या स्वतःसाठी ऍज अ ऍक्टर हे एक चॅलेंज, आणि मला मजा येते की ओके मी ही लेअर पण शिकते, जो ग्राफ असतो आपला तो मला शिकायला मिळतो. त्यामुळे इट्स गुड, मला खूप मजा येते हे कॅरेक्टर प्ले करताना. क्या बात आहे. आणि सेटवरती काय काय धमाल चालू आहे आता तुमची? कारण मगाशी तर मी आल्यापासून बघते फुल म्हणजे सीनच्या वेळेस सगळेजण एकदम सिन्सिअर असतात, पण मध्ये जसं कट होतं यांचे सगळं हसणं खिदळणं आणि फुल धमाल यांची चालू असते. इव्हन आजी पण खूप एन्जॉय करत असतात. सो आता आज काय काय सेटवरती सुरू आहे, काय काय प्लॅन्स आहेत आता? आज व्हॅलेंटाईन्स डे आता आज काही प्लॅन नाही बनवू आमचा आनंद म्हणजे आधिराज हिचा मोठा भाऊ, म्हणजे सिद्धूचा मोठा भाऊ, त्याने आज नवीन गेम आणलाय. बेडवर सगळ्यांचे फोन ठेवायला सांगितले. सगळ्यांचे 8-10 फोन जमा झाले आणि आता म्हणतात की चला आता सगळ्यांची गुगल हिस्ट्री चेक करा. सगळं विदिन सेकंड गायब. आमचा आनंद भाऊ कमाल आहे. काही ना काही चालूच असतात. मग कोणाची एंट्री असेल तर उगाच मुद्दाम त्याला पकडून ठेवा, शिवाय काही म्हणून वगैरे. बरं अशा सिक्वेन्स कोणी मुद्दाम फोन काढतात, सर हा 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 असे करत काहीतरी, हे मुद्दाम काही ना काही चालू असतं सगळ्यांचं. मला विचारायचं की ही आल्यानंतर तुमचे जोक्स आणि हे ते किती वाढलेत, कारण की हिचे आम्ही छान छान रील काय काय पाहत असतो. मी खरं तर याच्यावरचं सांगेल की आतापर्यंत जरी आम्ही 80% होतो जोक्सच्या बाबतीत, ती 20% हिने पूर्ण केलं आणि 100% झालं खरं तर. हो, कारण हिचं ना प्रेझेन्स ऑफ माइंड वाले जे विनोद असताना मिश्किलमध्ये कमाल टाकते ही. म्हणजे आता त्या दिवशी आमची आई हर्षदा ताई जरा थोडंसं असं बेड याच्या आपल्या चेअरवर पडून होती. तर ही हर्षदा, अरे ती बघ लक्ष्मी आता निवांत आहे, म्हणजे लक्ष्मी निवांत केलं तिने. म्हणजे हे बघ. आणि कधी कधी ही पण हर्षदा ताई पण म्हणते अरे सुपर्ब रे, मस्त हिने हे केलं. सो तिला ते आता म्हणजे आधीपासूनची सवय आहे ना, इन्फ्लुएन्सर म्हणून वगैरे. सो सवय आहे, थिएटरची सवय. सो ते मस्त हे करते. आणि आता आली आमच्या लाईन मध्ये आली. वाईटातले वाईट जोक करू शकते आणि चांगले करू शकते. माझं असं मध्ये काहीच नसतं. सो चालूच असते मजा मस्ती आमची. नाही पण एका गोष्टीचा आनंद आहे की म्हणजे कुठेतरी काय होतं की जेव्हा नवीन आर्टिस्ट तुमच्यामध्ये येतो एक रिप्लेसमेंट करायला, 1-1.5 वर्ष एखाद्या आर्टिस्टने करून गेल्यानंतर कोणीतरी नवीन आर्टिस्टला ऍक्सेप्टन्स तेवढी मिळेल नाही मिळेल ह्याची शंका खूप जास्त आपल्याला काम करताना असते. पण हिच्यासोबत असं झालं की म्हणजे सेटवर प्रत्येकाने म्हणजे सगळ्या को ऍक्टरनी किंवा डिरेक्टर पासून सगळ्यांपर्यंत आणि प्रेक्षकांनी तिला इतकं लवकर ऍक्सेप्ट केलं ना, त्याच्यामुळे कामातला फरक आणि कामातली मॅच्युरिटी जाणवायला लागते आणि ती तिची जाणवती. सो त्याबद्दल खरंच कौतुक आहे तुझं, खरंच. क्या बात आहे.
आतापर्यंत सगळीच कॅरेक्टर्स मालिकेमधली फेमस झालेली आहेत, म्हणजे सगळ्यांनाच भरभरून प्रेम मिळतं, इक्वली मिळतंय. आणि पण मला सांगा, जर का एक दिवस असा ठेवला की कॅरेक्टर एक्सचेंज करायचं आहे आणि तसंच ते टेलिकास्ट पण होणार आहे, तर कोणाबरोबर ते कॅरेक्टर स्वाईप करायला आवडेल कॅरेक्टर स्वाईप करायला आणि करून पण दाखवायचं आहे की तुम्ही कसं कराल? अगं बाई ना कोणासोबत आवडेल? तसं तर मला प्रत्येकाचं कॅरेक्टर फार आवडतं. म्हणजे कोण साधं आहे तर कोण संतोष दादा एकदम असं चॅप्टर आहे. सो सगळेच मजेशीर आहेत कॅरेक्टर मला करण्यासाठी. तर मी मे बी बँकी दादाचं करायला मजा येईल. बँकी दादाचं करायला मला मजा येईल. काही तो स्क्रिप्ट वाचतो पण ती पोचवतो त्याच्या एक्सप्रेशन, सो ते करायला एक मजा मज्जा येते मला त्याला बघायला. ते हे आहेच नटासाठी चॅलेंजेस जितके जास्त असेल ना ते कॅरेक्टर आपल्याला करायला आवडतं, कारण न बोलता तुम्हाला ती अख्खी स्क्रिप्ट पोचवायची आणि तो पोचवतो सुद्धा खूप सुंदर रित्या तो पोचवतो. सो मला त्याच्यासोबत करायला आवडेल. खरंच माझंही सेम मला म्हणजे सगळ्यात जास्त आवडणारं कॅरेक्टर व्यंकी आहे आपल्या सिरियल मधलं आणि प्रचंड आवडतं मला. तो महेश त्या उत्तम दर्जाचं काम करतो आणि मला कधी ना कधी आयुष्यात असं कॅरेक्टर करायचं आहे आणि मी करेन कधी ना कधी. आणि ते मी महेशकडून खूप शिकतो. म्हणजे जेव्हा तो सीन करतो तेव्हा तो जसं पोहोचवतो लोकांपर्यंत, सो ते खूप आवडतं. ते अप्रतिम त्याच्याकडून जे काही होतं ते घडतंच म्हणजे त्याच्याकडून. सो असं कॅरेक्टर कधीतरी प्ले करायचंय नक्कीच. क्या बात आहे. सेटवरती आता इतका सुंदर बॉन्ड झालाय तुमच्या सगळ्यांचा, लाईक यू गाईज आर लाईक अ फॅमिली. तर आता सगळ्यांच्या छान छान सवयी, काहीतरी फनी गोष्टी हे पण कळल्या असेल, असे काय काय हिडन टॅलेंट्स कळले आहेत आता सगळ्यांबद्दल. खूप 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 मला फार नाही, ह्याला फार कळले असतील. हो मला फार कळलं. हा तू आता तुला कळतील, तो सांगेल तर तुला कळेल. त्याला विचारेल तुला काय काय हिडन टॅलेंट. जसं मी आत्ता म्हणालो की व्यंकी म्हणजे महेश उत्तम जेवण बनवतो. म्हणजे त्याच्या हातचं तुम्ही नॉनव्हेज खाल तर तुम्ही म्हणजे खात राहाल इतकं कमाल बनवतो तो. त्याचं सुपर्ब हे आहे. आणि आपली अक्षया कितीही आणि काहीही खाऊ शकते. म्हणजे प्रचंड फूडी जर असेल कोणी आमच्यात तर ती अक्षया आहे. हो जबरदस्त म्हणजे सुपर्ब. आणि एक नोट देते मी तुला फनी हिडन टॅलेंट सांगायचं. हे फनीच आहे तिच्यासाठी. हे फनी म्हणजे मी तुला सांगतो ना की हे पण हा मला काही चालेल. सो अक्षयाचं अजून अक्षय आणि वीणा वहिनी या दोघींची एक सवय मी फनी तुला सांगतो. या सीन सुरू असताना कधीही नॉनस्टॉप हसू शकतात आणि मग थांबत नाही. मग तिकडे डिरेक्टर आमचे बसतात, अरे थांबवा रे यांना. असं आहे आमची वीणा वहिनी आणि अक्षय प्रचंड कधीही हे करू शकतात. सो यांची ती सवय आहे. आणि सिद्धूची फनी सवय म्हणजे सिद्धूला लक्षातच राहत नाही कुठल्या गोष्टी. म्हणजे कुठल्या गोष्टी आज अरे तू गुड मॉर्निंग कोणालाच नाही केलं. असा आहे तो. असं आहे म्हणजे तुला सुरुवातीचे काही दिवस सांगतो, हर्षदा ताईला गुड मॉर्निंग नाही करायचा तो. हर्षदा ताई मुद्दाम त्याच्या समोर जायचे, अरे गुड मॉर्निंग तो कर. अच्छा गुड मॉर्निंग असा करायचा तो. आणि त्याची सुरुवात कुठली, अहो नाही हो इथून त्याची सुरुवात असते बोलण्याची. अहो नाही हो मी नाही हो केलं हो, अहो नाही हो. कारण त्याची खूप मजा उडवतात मग हर्षदाताई वगैरे, कारण तो खूप गोड आहे, खरं तर खूप गोड आहे. तर त्याला खूप सीन असतात ना, रोज दिवसभर खूप सीन असतात बिचाऱ्याला. सो ना तो त्याच्यातच असतो आणि त्याला काही लक्षात येत नाही कुठे काय. सो त्याला खूप खेचतात त्याचे वगैरे. सो मस्त पोरगा आहे. सो सिद्धू. बाकी असं काय, बाकी आता मला जयंत जान्हवीची काय सवय अशी एखादी फनी अक्षयाची अजून एक हे सवय, अक्षयाला कधी कधी मध्ये डोळे मिचकवायची सवय आहे. ती मला फनी वाटते तिची. जयंतची अशी नाही मला आठवत. त्याचं सगळं चांगलंच आहे. जानू पण मस्त आहे. जानूची माझी सवय, माझी आणि जानूचं असं आहे की कधी मारते मला ती, कधी मारते. कुठल्याही सीन सुरू असताना मारणार वगैरे तर ती. सो अशी आमची जानू. बाकी आहे थोडा तो सगळ्यांच्या पाहिजे. पण एक आहे, या सगळ्या मिळूनच लक्ष्मी निवास आहे, या सगळ्या मिळूनच ही सिरियल आहे आणि प्रत्येकासोबत खूपच कमाल बॉन्ड आहे.
खूपच म्हणजे आणि हर्षताताईंनी सगळ्यांना जोडून ठेवलंय आणि सगळे तेवढ्याच याने एकमेकांसोबत आहेत, तो असेच राहतील. क्या बात आहे. आणि मला वाटतं तोच तुमचा बॉन्ड मालिकेत काम करताना सुद्धा दिसतोय. हो, ऑन हो, कॅमेरा तो फार कमाल दिसून येतो. कारण खरंच. मी जितके वेळा या सेटवरती आले इतक्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि कायम असंच वाटलंय की कोणत्या तरी एका फॅमिलीमध्ये म्हणजे आता अनेक सोहळे आता केलेत हो, हो, हो. अटेंड सगळेच, पण असं वाटतं की खरंच काहीतरी चालू आहे इथे, छान काहीतरी घडतंय. हे दरवेळेला हे फील होतं इथे आल्यानंतर. हे खरं है ना? आहे. मी पण आता बघायला गेलं तर नवीनच आहेत आणि माझ्यासाठी ते खूप आहे असं की सगळ्यांनी खूप छान प्रकारे सांभाळून घेतलंय. सगळ्यांनी मला जेवढे होतील तेवढे त्यांचे इनपुटही सांगितलेत. मी न विचारताही आवर्जून माझ्या रूम पर्यंत येतात आणि मला सांगतात की मी काल एपिसोड पाहिला, मजा आली मला, थोडस असं कर, अजून मजा येईल मग मला. आणि मग नंतर अजून काही असेल तर मग ते सांगतात की बघितलं मी, मजा ह्या वाक्याला ना तो असं घेतलं, छान वाटलं. जे काय असेल ते आवर्जून येऊन सांगणं ते प्रत्येकाकडून आपण अपेक्षित नाही ठेवू शकत, पण इथे खूप खूप मनापासून प्रत्येक जण तेवढ्याच निखळ मनाचं आहे. मी असं म्हणेन की प्रत्येक जण जे काही असेल ते सांगायला येतं. क्या बात आहे. आणि तुला सगळ्यात आधी मला खरं तर हे सुरुवातीला म्हणायचं, पण आता मी आता सांगते की कॉंग्रॅच्युलेशन, कारण का नवीन गाडी Yes, आलेली आहे yes, घरी. yes. येस. सो Thank you. आता काय काय प्लॅन्स आहेत, कुठे कुठे मस्त रोड ट्रिप आणि खूप याचे काही खूप प्लॅन आहे. प्लॅन म्हणजे बायको वाट बघते, इकडे घेऊन जाईल तिकडे घेऊन जाईल. जाणं होत नाही खरं तर शूटिंग कंटेंट. मला सगळ्यात पहिले माझ्या गावी जायचं. म्हणजे मी तुला सांगतो की मी माझ्या आई बाबांजवळ किमान 1-1.5 वर्ष झाले असेल गेलो नाही. हो, मी कंटिन्यू कोणतं गाव आहे इकडे तुझं? अमरावती, विदर्भ. अरे सो मला आधी समृद्धी महामार्गावर चढायचं आहे आणि गावी जायचंय. सो आमचा प्लॅन आहे. म्हणजे मी आत्ता सुट्ट्या टाकणार होतो या फेबमध्ये, पण झालं असं की आमचा ट्रॅक आत्ता फेबमध्ये तो लक्ष्मी निवास सोडण्याचा होता दोघांचा. आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालोय. सो त्यामुळे आम्हाला सुट्ट्या माझ्या अप्रूव्ह झाल्या नाही. सो आता पुढच्या महिन्यात ट्राय करणार आहे मी मार्चमध्ये. सो जायचंय, गावी जायचंय, शेगावला जायचंय गजानन महाराज जवळ, आणि जरा बायकोला फिरवायचं आहे. सो असं आहे. क्या बात आहे. तुझं काय प्लॅन आहे या वर्षामधला? आता मालिका पण सुरू झाली आहे, आता छान छान अजून सगळं म्हणजे काय म्हणतोय कसं ना, विश लिस्ट मधल्या एक 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 गोष्टी अशा कम्प्लीट होतात आणि आता जानेवारी म्हणजे आताच चालू झालंय वर्ष. सो हा फेब आहे. येस. माझी विशलिस्ट तर हीच आहे की अजून छान छान कामं येत राहावं, माझ्यासाठी व्हेरिएशन येत राहावं कामांचं. आणि सोबत माझी हेल्थ मला फार फिट ठेवायची आहे आता. तर मग ते एक माझ्या विशलिस्टमध्ये आहे. आणि घरच्यांसाठी मला खूप 2-4 गोष्टी करायच्या आहेत, काही गोष्टी घ्यायच्या आहेत. सो त्या सगळ्या गोष्टी होपफुली ह्या वर्षात कम्प्लीट होऊ दे, टचवूड. आणि माझ्या बाकी गोष्टींसाठी पण मला सगळं फिनान्शियल स्टेबिलिटी येऊ दे असं वाटतं. कारण फिनान्शियल स्टेबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट आय फील आत्ताच्या जगात फारच, प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी किंवा जगण्यासाठी. सो ती प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ आणि माझ्याही आयुष्यात येऊ, जेणेकरून मी घरच्यांसाठी 4 गोष्टी करू अरे शकेन. नक्कीच नक्कीच. माझी विश लिस्ट आहे की हिने काहीतरी जेवायचं बनवून घेऊन येऊ स्टेज आणि आम्ही ती खाऊ. हा, तर ती खूप आणणार 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 हेच ऐकून मी हे ऑन झालोय. कॅमेरा तिने आता प्रॉमिस केलेलं की ती आणणार आहे. Yes. काय तुझी स्पेशालिटी? सगळंच आहे, पण ती फक्त हो. नाही, जसं तिची non-veg, स्पेशल fish आय थिंक असं सो तिची स्पेशालिटी हे आणणार. मी आल्यापासून मला फार सुट्ट्या नाही मिळालेल्या आहेत. मी जे काय आहे ते टचवूड काम व्यवस्थित चालू आहे माझं, तर त्यामुळे मला वेळ नाही मिळालाय. आणि तर कधी वेळच नाही मिळते की मला दुपारची येते घेऊन किंवा येता काय, येईल. सकाळ सकाळी लवकर आल्यामुळे मला रात्री लेट जाते आणि मी जवळ नाही राहत, तर मला वेळ लागतो इकडून तिकडून येण्या जाण्यात. बरं, हाही काही बनवून आणत नाही हा, जेवढा कॉन्फिडन्स. ह्याची बायको सुंदर जेवण बनवते, ती ह्याच्यासाठी पाठवते, ती आमच्यासाठी पाठवते, ते आम्ही खातो. So, तू पण मी आणणार आहे. मी सगळं बनवते, म्हणजे मच्छीपासून चिकन पर्यंत सगळं, म्हणजे व्हेज नॉनव्हेज सगळंच बनवते. सुगरण आहे. येस, मी फिश खात नाही पण बनवते. ओ, सो असं आहे माझं. हे सही आहे. बनवत Yes. नाही पण सॉरी खात नाही तरी पण बनवतात. येस, दॅट इज मी. मला जेवण बनवायला आवडतं पण. मी इव्हन माझ्या व्हिडिओज मध्ये वगैरेही टाकलं आहे आधी. मला अजूनही टाकायला आवडेल, फक्त वेळ मिळायला पाहिजे. आता हे व्लॉग्स पण स्टार्ट होतील ना आता. येस येस येस, नक्कीच. झालं सुरूच झालं आजपासूनच. असं काय काय करणं चालू झालं. असं करत असते नुसती, अशी काय काय चालू असतं तिचं. बरं, आपण कॅमेरावर बघतो ट्रॉली शॉट, ही वर उभी राहण्याची विषय हिच्या हातातच ट्रॉली आहे सगळे चालू आहे तिचं. येस, ते मी बंद नाही करणार. फार तर फार ब्रेक जाईल थोडा इकडे तिकडे, पण Gap ते बंद होईल, नाही बंद नाही करणार. येस येस, ते चालू असेलच.
येस, क्या बात आहे. फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि मालिकेसाठी आणि तुला तुझ्या ह्या नवीन कॅरेक्टरसाठी आणि तुम्हाला दोघांनाही तुमच्या सगळ्या भविष्यातल्या नवीन प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. मजा आली आम्हाला मला तुझ्यासोबत पण. इंटरव्ह्यू Thank you. आणि प्लीज हिच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लक्ष्मी निवास पाहत राहा. येस, थँक्यू. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.